मोफत घर स्वप्न सगळ्यांचंच असतं आणि सरकार ते घर देतही, पण हे घर कोणाला मिळणार आणि या संधीचा फायदा कसा उचलायचा हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पाहणे आवश्यक आहे। तर महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार मिळून गरजू कुटुंबांना घर देण्यासाठी विविध योजना चालवते। यातील पहिली योजना म्हणजे महाराष्ट्र घरकुल योजना। त्याचबरोबर केंद्र शासनाची प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजना या योजनांच्या अंतर्गत तुम्हाला तब्बल 2.10 लाख रुपये एवढ्या किमतीचे घरकुल हे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना दिले जात आहे। तर नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या विविध घरकुल योजना, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तब्बल 2.10 लाख रुपये एवढ्या किमतीचे घरकुल तेही मोफत मिळवू शकता। तर हे घरकुल कसं मिळवायचं, यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, पात्रता व अर्ज कुठे करायचा याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्हाला एक काम करणं गरजेचे आहे, ते म्हणजे व्हिडिओला लगेच लाईक करणं आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं देखील आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि सविस्तर माहिती मिळून जाईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता आपण पाहूयात या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी। तर यामध्ये तुमचे आधार कार्ड, त्याचबरोबर बँक पासबुक, त्याचबरोबर पॅन कार्ड, यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला आणि जागेचा नकाशा देखील लागतो। ज्या जागेवरती तुम्हाला या घरकुलचा लाभ घेऊन तुमच्या स्वतःचं स्वप्नातलं घर उभं करायचंय, या जागेचा नकाशा देखील या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागत असतो मित्रांनो। परंतु यामध्ये तुम्ही अर्ज देखील करता काही लोक, आणि यामध्ये बरेचसे लोक एक मोठी चूक करतात। तर ती चूक अशी होते की ज्या वेळेस तुम्ही कागदपत्रे अपलोड करता त्यावेळेस तुमच्या कागदपत्रांमध्ये थोडीशी काहीतरी चूक राहून जाते, म्हणजेच एखाद्या वेळेस तुमची अर्धीच कागदपत्रे अपलोड केली जातात, याकडे तुमचं जास्त लक्ष जात नाही। परंतु ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज करता, ग्रामपंचायतच्या माध्यमातून म्हणा किंवा ऑनलाईन जरी अर्ज करत असाल तरी देखील ही चूक तुमच्या भोवती येऊ शकते आणि यामुळे तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो। तर अर्ज करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे अचूक कागदपत्रे अपलोड करायची आहेत। म्हणजेच तुमच्या जागेचा नकाशा असेल, त्याचबरोबर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुकचे डिटेल्स देखील तुम्ही अचूक देणे गरजेचे आहे, जेणेकरून हप्त्याचे जे पैसे येणार आहेत ते तुमच्या योग्य बँक अकाउंट मध्ये येऊन जातील आणि तुम्हाला या योजनेचा व्यवस्थितरित्या लाभ देखील घेता येईल। तर ही चूक टाळली तर तुम्ही 100% तुम्हाला तब्बल 2.10 लाख रुपये एवढ्या किमतीचे घरकुल हे राज्य शासन व केंद्र शासन देते। यामध्ये अर्ज करताना काही अडचणी येत असतील किंवा कुठलीही घरकुल योजने संदर्भातील तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करून कमेंट बॉक्स मध्ये लगेच कळवू शकता। तुमच्या सर्व अडचणींचे निवारण करण्यासाठीच आपण अहोरात्र काम करत आहोत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि तुमची काहीही अडचण असू द्या कमेंट बॉक्स मध्ये लगेच कळवा। तर आता आपण पाहूयात की या योजनेसाठी अर्ज कसा करायचा। तर तुम्हाला यामध्ये 2 पर्याय असतात, एक म्हणजे ऑनलाईन आणि दुसरा म्हणजे ऑफलाईन। तर तुम्ही दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता। जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला PMJAY या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज सादर करणे गरजेचे असते, किंवा जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून सरपंचाच्या द्वारे या योजनेसाठी अर्ज करू शकता। आणि जर तुम्ही खरंच गरजू लाभार्थी असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ 100% मिळतो आणि या योजनेच्या लाभासंदर्भात काहीही अडचण येत असेल तरी तुमची मदत करण्यासाठी आपण काम करतच आहोत। त्यासाठी तुम्ही आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त घरकुल लाभार्थ्यांपर्यंत शेअर करणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यांना देखील या संदर्भातील माहिती मिळेल आणि या योजनेचा लाभ घेऊन त्यांच्या स्वप्नातलं घर म्हणजेच त्यांचं स्वप्न साकार होऊ शकतं। तर भेटूयात एका नवीन व्हिडिओ मध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।